काँग्रेसचे माजी नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आणि त्या राजीनाम्यानंतर त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये नेमकं चाललं तरी काय हे आपण काँग्रेसचे माजी प्रवक्ते यांच्याकडून जाणून घेण्यात नेमकं काय सांगाल? काय काय तुमच्याकडे आता कुणाकुणाचे राजीनामे आले आणि नेमकं बालेकिल्ल्यामध्ये अशोकरावांच्या काय चाललंय? आज सकाळी 11च्या सुमारास विधानसभा अध्यक्ष आदरणीय राहुलजी नार्वेकर साहेब यांच्याकडे आमचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी त्यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात त्या आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला आणि त्यानंतर 11:30च्या सुमारास अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या दिल्ली स्थित मुख्यालयामध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या राष्ट्रीय कार्य समितीच्या सदस्यत्वाचा आणि काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्यासोबतच ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवर सुद्धा ज्या काही प्रक्रिया करणे कार्यालयात शक्य आहे त्या सर्व राजीनामा देऊन पूर्ण केल्या आणि ही बातमी माध्यमाच्या माध्यमातूनच आम्हाला 11:30-12च्या सुमारास कळाली आणि त्यावेळेसच सर्व अर्थात इथे काँग्रेसनं सर्व म्हणजे अशोकराव चव्हाणांचा पक्ष शंकरराव चव्हाणांचा पक्ष हाच विचारधारा इथे आहे आणि त्यांच्यासोबत बहुसंख्येने लोक राहतील असा विश्वास आहे. आता आपण दुसरा प्रश्न जे केलेला आहे की त्यांच्यासोबत कोण जाईल कोण राहील काय नाही, अगदी घटना घडल्यानंतर मग माध्यमाशी बोलताना सुद्धा आदरणीय आमचे नेते अशोकराव चव्हाण साहेब यांनी एक भूमिका स्पष्ट केली आहे की माझा कोणावर राग द्वेष लोभ कसा असा कुठलाही विषय नाही, मी माझी भूमिका जे काय आहे ते 2 दिवसात स्पष्ट करणार आहे आणि त्या भूमिका स्पष्ट करत असताना ते कार्यकर्त्यांशी विचारविमर्श वगैरे सगळं ते स्पष्ट करतात. बरोबर आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर तुम्हीही तुमच्या पदाचा राजीनामा दिला, नेमकं तुमची आणि त्यांची काही चर्चा झाली का? त्यांच्या चर्चेनंतर तुम्ही राजीनामा दिला का? माझी एक साधी सोपी सुटसुटीत भूमिका आहे. मी नेहमी असं सांगतोय अशोकराव चव्हाण बांधतील ते तोरण आणि तेच असेल आम्हा कार्यकर्त्यांचं धोरण, ही आम्ही भूमिका घेऊन चालतोय. ज्या अर्थी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राष्ट्रीय कार्यकारी समितीचा आमदारकीचा राजीनामा आपले नेते अशोकराव चव्हाण साहेब यांनी दिलेला आहे त्या अर्थी त्यांना मी कशाला विचारू, मी तेवढा मोठा नाही ना, मी त्यांना तुम्ही राजीनामा का दिला मग मी देऊ की नाही, साहेबांनी दिला ह्याचा अर्थ साहेब काँग्रेस पक्षात नाहीत म्हणजे संतोष पांढरेसारखा छोटा कार्यकर्ता काँग्रेस पक्षात राहण्यात काय अर्थही उरला नाही. म्हणून आम्ही सुद्धा साहेबांसोबत आहोत, जिथे साहेब आहेत तिथे आम्ही आहोत आणि त्या भूमिकेतून जातो. आता तुमचा दुसरा प्रश्न असा होता की काँग्रेससोबत किती लोक येतील, नगरसेवक किती, जिल्हा परिषद सदस्य किती, हे माझा प्रश्न तसा नाही, एकूण किती काँग्रेसचे नगरसेवक आहेत, किती आमदार आहेत, हा प्रश्न आहे. आता जे आहे ते सर्वांसमोर स्पष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, तो अशोकराव चव्हाण साहेब यांच्यामुळे ओळखला जातो. अर्थात अशोकराव चव्हाण साहेबांनी आता राजीनामा देऊन त्यांनी अद्याप कुठलाही निर्णय घेतलाच नाही, आता राजीनामा दिलेला आहे त्यांनी. आता त्या 2 दिवसानंतर त्यांची भूमिका ते स्पष्ट करणार आहेत, परंतु सध्या तरी काँग्रेसचा बालेकिल्ला ढसळला असं वाटतं का तुम्हाला? जोपर्यंत अशोकराव चव्हाण साहेब त्यांची भूमिका पुन्हा एकदा नव्याने फेररचनेसह माध्यमासमोर मांडणार नाहीत तोपर्यंत कुठल्याही व्यक्तीने त्यावर अधिक भाष्य न करता ते सगळ्यांच्या भूमिका जाणून घेतील, विचारात घेतील, त्यानंतर त्यांचा जो काही निर्णय असेल त्या निर्णयाशी या ठिकाणचा अशोकराव चव्हाण साहेब आणि शंकरराव चव्हाण साहेब आणि चव्हाण कुटुंबावर प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कार्यकर्ता हा त्यांच्या विचाराचं अनुनयन करेल, त्यांच्यासोबत राहील असा माझा विश्वास आहे. तुम्ही त्यांचे विश्वासू आहात, काही चर्चा झाली, तुम्हाला कधी काही म्हटलेत का की मी पक्ष सोडून दुसरीकडे जाणार किंवा पक्षाचा राजीनामा देणार? इथले खासदार चिखलीकरांनी 3 महिन्यापूर्वीच वक्तव्य केलं होते की अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार. आपण त्यांचे मला विश्वासू मानलात त्याबद्दल धन्यवाद. साहेबांकडे माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते ते माझ्यापेक्षा जास्त विश्वासू, जास्त सिनियर आहेत, ज्येष्ठता आहे त्यांची, वेगवेगळ्या पदावर आहेत आणि त्या सगळ्या ठिकाणी सगळ्या गोष्टी होत असतात त्या गोष्टी त्यांनी कदाचित त्यांना विचारल्या असतील किंवा विचारल्या असतील. शेवटी विषय कसा असतो, नेत्याची भूमिका ठरताना नेता जो काही ठरवतो त्या भूमिकेशी आपण समरस होऊन काम करावं इथपर्यंतच मी कार्यकर्ता आहे. त्या पलीकडे जाऊन साहेब आपण कुठले निर्णय घेणार आहात, कधी घेणार आहात, का घेणार आहात हे विचारण्याचा नैतिक अधिकार माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना असं मी स्वतःला समजतो. निश्चितच हे होते नांदेड जिल्ह्याचे काँग्रेसचे माजी प्रवक्ते. यांनी असं सांगितलं की साहेब जे म्हणतील तेच धोरण आणि तोरण आणि जे अशोक चव्हाण यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते जे आहेत ते अशोक चव्हाण यांच्यासोबतच राहणार असल्याचं यांनी सांगितलं आहे. कॅमेरामन शिवाजी शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.